पुण्यात भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई, 2 गावठी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त। पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। कात्रज परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 2 गावठी बनावटीचे कट्टे आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। गुप्त बातमीदारामुळे फुटला भांडाफोड। 26 मे 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते। या दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सुंदरनगर मांगडेवाडी कात्रज परिसरात एक तरुण बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून थांबला आहे। पोलिसांनी रचला सापळा। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। गुरुदत्त मित्रमंडळ मंदिरालगतच्या मोकळ्या जागेत पोलिसांनी शिताफीने सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक वस्तू आढळून आल्या। कारवाईचा संक्षिप्त तपशील। अटक केलेला आरोपी सोहम गोविंद धुमाळ, वय 18 वर्षे, रा वडगाव शेरी, पुणे। जप्त केलेला मुद्देमाल 2 गावठी कट्टे, पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे। मार्गदर्शन व पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पथक। महत्त्वाचा प्रश्न, अवघ्या 18 वर्षांच्या तरुणाकडे हे घातक शस्त्र कुठून आले? ते कोणत्या गुन्ह्याच्या उद्देशाने आणले होते की कोणाला विकले जाणार होते? या बाबींचा कसून तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांच्या अपडेटसाठी सत्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।